जय श्रीराम जय शिवराय भावनो. तर पालखी गेलेली आहे पुढे. तर आता मी इथे थांबलो. आता सर्वांच्या बॅगा आमच्या चढायच्या टेम्पोमध्ये आणि पुढे पाहू शकता. तर पुढे काय बनवतात बघूया. आज मेन्यूमध्ये आज नाश्त्याचं काय आहे ते. तर आज पुऱ्या बनवल्या जातात. बहुतेक पुरी भाजी आहे आज. कन्फर्म तर नाही पण नक्की पुरी आहे तर भाजी असेलच. चला आता आपण नेक्स्ट सीनमध्ये जाऊया डायरेक्ट. तर आज वाटाण्याचीच भाजी आहे नाश्त्याला. पुरी आणि वाटाण्याची भाजी. तर सगळं सामान आता चढवते. ते सगळं जेवढं पिठाचं बॅग वगैरे चढून झालेत आपल्या. तर तिथे भांडी घासतात आणि आता थोड्या वेळ अर्धा तासांनी आता निघायचं. तर इथे खूप थंडी आहे म्हणून माझा आवाज असा कडकड येतो आहे गाडीस. तर सकाळची अर्ली मॉर्निंग खूप थंडी असते इथे. पहा चला व्हिडिओमध्ये पुढे निघूया. 10 किलोमीटरच्या अगोदर हे होईल. 9 किलोमीटर तर 14 ते 15 किलोमीटर आहे बस. जेवण थोडं फरक. किती नाश्त्याचा स्पॉट नंतर आपला दुपारचा स्पॉट किती किलोमीटर आहे? 14 तेवढंच आहे. 14 आहे ना. 14-15 किलोमीटर. 3-3.5 तास. आता वाटतंय सगळ्यांना पुरी भाजी. केदारने पण खाल्ली आहे पुरी भाजी मस्त पैकी. हे खातोय. मीर पुरी भाजी नाही घेतली अजूनपर्यंत. हो ब्लॉगर अजून पुरी भाजी नाही घेतली तुम्ही? घ्या बाबा. तुमचा भाऊ मला लय बोलतोय पुरी भाजी नाही घेत मला. म्हणून त्याला पुरी भाजी घेऊन दिली मी. आप्पा वाटते पुरी भाजी वाटते. आप्पा पुढे पुरी. नाश्ता करायला या. हा गयो इधर भाऊ नाश्ता करायला. साईराम साईराम साईराम. आमचा जयेश दादा आजच मुंबई कुलाब्यावरून आलाय. साईराम दादा. साईराम. थँक्यू भावांनो. थँक्यू दादा. चल मी पण घेतोय पुरी भाजी नाश्ता करायला. मेरे को दे. भावांना बसलं आहे पुरी भाजी खायला. लवकर पण खातात आपले पुढे. सर दीपू लॉग पर आलेत. दीपू हे दीपू साईराम. दीपू पण आलाय कुलाब्यातून. आता दीपू जाऊन चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लिंक इन डिस्क्रिप्शन. बरं आहे मस्त. रोशन खूपचा फेवरेट गाणं लागलाय. तो डान्स करतोय. तुम भगते हैं? अरे इसको हाँ हे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय.
काल सारखाच आज नाश्ता केल्यानंतर मी चालतोय थोडा आधी समूह आहे, आधी पण गँग आहे आपली चालणार आधी मजाक मस्ती चालली आधी ते काय चाललंय मी उदाहरणार्थ बरोबर आपला शिन्नर घाट चढू इथून किती 47 किलोमीटर आणि भरी 15 किलोमीटर भरी त्या साईडला आणि शिन्नर घाट समोर आहे. चला नेक्स्ट जाऊया आपण पुढे. आपली सगळी पब्लिक गेले पुढे, पब्लिक पुन्हा गेली पुढे आता बावटा पण गेल्या. पाठी आपला लास्ट बावटा होतो बघू शकता तुम्ही. पाठी आपला लास्ट बावटा आहे तिथे झेंडा आहे पाठी सगळे पोरं सोबत आहे. मी समूह सोबत आहे. आता आम्ही चाललोय आपल्या दुपारच्या स्पॉटवर जेवणाच्या आणि तुम्ही बघू शकता ऊन खूप आपला आप्पा साई सेवक सगळ्यांना आप्पा साई सेवक पाणी पाहतोय. 11 11:30 वाजले. खूप ऊन आहे बघू शकता तुम्ही रोड लांब पर्यंत खूप चालायचं आहे पाणी. आता आपण पण पाणी पिऊया. तहान लागली चालता चालता. तरी ऊन आहे तरी पण वारा लागतोच आहे शेवटी. गार वाटते आज. आपले आप्पा पाणी साई सेवक पाणी प्या सगळ्यांनी. साई सेवक आपले आप्पा नो एकदम मस्त फ्रेश वाटते आज चालताना. अरे ऊन तर आहे पण हे वारा पण खूप जोराचा मस्त सुटलाय. गार वाटते एकदम. समोर कसं वाटते? मस्त वाटते. पाणी पाजला मस्त. आपण मस्त पाणी वाजला अजून फ्रेश वाटते एकदम. आप्पा आपला खरा साई सेवक. पाणी वाटतो आपल्याला नेहमी. पाहू शकता शेत वगैरे पण एकदम मस्त नेचरची निसर्गाची एकदम सौंदर्य बघायला भेटते. एकदम शांत मस्त वारा येतोय खरंच. किलबिलाट फक्त म्हणजे म्हणून पदयात्रेला यायचंच असते दरवर्षी आम्हाला. हे बघा खरे मित्र पाय दुखतात तरी पण एकामेकाचं बघा रुमाल बांधलेला आहे यांनी. आपले सगळे मित्र चालत पुढे गेले. बाकीचे पुढे गेलेत. बिचारा आपल्या भावाला भाव चालवतोय बघा. त्याला सोडून नाही आलाय बिचाऱ्याला बघा. चला असे साईराम साईराम साईराम. तुझ्या स्पॉटवर जेवायला बोर्ड पण लिहिलाय आपले बस. जमल्या सगळ्या आणि आपल्या दोन्ही पालख्या इथेच ठेवल्यात. सगळे सदमा बॉयज इथे बसलेले आहेत. सदमा बॉय साईराम अभिजय साईराम जो साईराम सर्वांना साईराम साईराम. भाऊ आलाय लग्नाहून. चांगले आयाची वाट लागली. साई माई दुपार आपली पालखी आणि त्या बाजूला परत ती पालखी भेटली आपल्याला. आपल्या स्पॉटमध्ये होती तीच सेम. दोन्ही जागा वाटते सेम बुक केलेल्या आहेत. दोन्ही पालखी भेटत चालल्या आहेत आपल्याला. खूप चांगली गोष्ट आहे. तर चला आरतीची तयारी करून घेतो इथे. माधव वाळुहार माधव करुणी आस्ती रमण पावगंगीर हे ध्यान साईंचे ध्यान पावगंगीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडू चित्त तुझे पायी चित्त बाबा पायी जडू चित्त तुझे पायी आरती साई बाबा सौख्य दातार जीवा शरण रजतळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा जाळून आनंद. आता हाय जेवण ते भात आणि डाळ आणि दयानी या चवळीची भाजी लोणचं आणि जिलेबी. आज जेवण आहे. आपण नेहमीप्रमाणे आपण जाऊया साईबाबाचं जेवायला. प्रसाद तरी ते साईबाबाचा प्रसाद ठेवला आहे. जाऊया आपण इथे. ओम साईराम. सर्व बसले जेवायसाठी. दार साईराम साईराम.
साईराम सर्व जेवायला पाहून आता आपली निघायची वेळ झाली आहे नेक्स्ट स्पॉटला. तर मग डायरेक्ट नेक्स्ट स्पॉटचा सीन दाखवतो. माझ्या मोबाईलला चार्जिंग कमी आहे तर चला पुढे जाऊया आपण. तरी ते लाईट गेल्यामुळे ते चार्जिंग लावायला नाही लावू शकत. मोबाईलचं लाईट नाही आहे म्हणून लाईट आपला चार्जिंग बोर्ड पण तिथेच ठेवला पाहू शकता आपण. तर मला नेक्स्ट सीनमध्येच नेतो डायरेक्ट स्पॉटवर. चला राम काय चाललंय रे? भावांनो आता आलो आपण स्पॉटवर. तर आता चार्जिंग झाली मोबाईलची म्हणून आता आरती सुरू करतोय बाबांची. तरी आता आपला मेहर भाऊ बसलाय साईचं चरित्र वाचायला. खूप चांगली गोष्ट आहे. कोणतरी ते आपलं आणि ही पालखी परत आपल्याला भेटलेली आहे. खूप चांगली गोष्ट आहे आपली ही पालखी भेटण्यासोबत. आता तुम्हाला डायरेक्ट आरती दाखवतो बाबांची. दोन्ही पालख्यांची आरती. तर आता आरतीसाठी अनाऊन्स करतोय सर्वांना. सर्व साई भक्तांना विनंती आहे आरतीची वेळ झालेली आहे तर सर्वांनी आरतीसाठी उपस्थित राहावे. जय सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंठी श्रोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती. जय देव जय देव जावा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा साडुनी आनंद सत्वरूपी राहे दंग मुमुक्ष जना दावी निजन डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग आरती साई बाबा. जया माने जैसा भाव तया कैसा अनुभव जाई दया घडा ऐसी तुझी ही माव आरती साई बाबा.
होतविद्वंसमार्गण्यनित्यं मनोभागतीतं मुनिर्ज्ञानगम्यं जगद्व्यापकं निर्मलं निर्गुणत्वा नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं भवन्तोऽतिमग्नार्तिकानां जनानां सदा दाशितानां सुभक्तिप्रियाणां समुद्धारणार्थं कलोकं भवन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा निम्बवृक्षस्य मूलादिभासा सुदासा विनन्ति तमप्यप्रियङ्कं तरुं कल्पवृक्षादिकं नादयन्तं नमामीश्वरं सद्गुरुं साईनाथं सदा कल्पवृक्षस्य तस्यादिमूले वमद्भावबुद्ध्या सपरिचादिसेवं नृणापूर्वताम्बुक्तिमुक्तिप्रदम् मजवरी कधी रुसो भूसो न सुन बाईत्या मदन भ्रातु जाया पुसो पुसो न प्रिय सोयरे प्रिय सगे ज्ञाती पुसो पुसो सुवदना सका स्वजन नाप्त बंधु पुसो परेण गुरु साई मा मजवरी पुसो ना बला मुले करुण भूतहीना पुसो पुसो न गुरु स्वादिसो न दाता गुरु साईनाथ जय जय आरती नित्यानंद राया जय जय आरती नित्यानंद राया जय जय आरती नित्यानंद राया हे प्रथमागत रूप हेसी अतिथिया श्रीपाद होशी अतिथिया नर हरि पड़सी नागरपुरी लीलाधारीसी जय जय आरती नित्यानंद राया जय जय आरती नित्यानंद राया मालिक प्रभु तू होशी नाकलकोट ओ पतिता पावना शंभो हे मनमाई सावया नारायण हरे भक्तनाथ काय सावया हे मनमाई पावना दत्ता पावना दत्ता पतिता पावना दत्ता वंदे गोविंद बोल हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो माझ्या समाधीची पायरी चढेल दुःख हे हरेल सर्व त्याचे जरी हे शरीर गेलो मी टाकून तरी
दादाने खूप सुंदर असं मातीची लिमचं गाणं घेतलेलं आहे आणि खूप सुंदर त्याचा अगोदर जे आपल्याला दादांनी बोललेलं आहे ते सगळं पालन करावं व त्यानिमित्त सद्गुरू साईनाथांचं पारायण करणं हे न विसरू नये सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि या आपल्या जगात भारत सजीव ते सर्वांचे सद्गुरू साईनाथा आपल्याला जगभरात सद्गुरू साईनाथांचे जे हेमाड म्हणतात की साई सच्चरित्र पारायण जे एकी केलेलं आहे ते सर्व घरात व सर्व आपल्या आई वडिलांना सर्वांना याचं सांगायचं आहे सर्वांनी याची नोंद घ्यावी. ओम साईराम. परत एक चिलीमची एकच कडव जे समोर प्रस्तुत करत आहे. हो या रे
Control.
तर भावनो खूप मस्त भजन झालंय आज. तर चला बाबांचे दर्शन घेऊया आणि बसूया जेवायला. आणि भाऊ वीर आणि केदारने पण ब्लॉगिंग केलेली आहे. जेवा भेटूया भाऊ. आता होता जेवण. दादा जेवण वाटतोय शैली दादा. मला ना प्रसाद खातोय. तर जर तुम्हाला माझी आरती आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा मी कशी गायली आरती. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नाही करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर फक्त 3च दिवस राहिलेत आपल्याला शिर्डीला पोचायला आणि मग आपण लवकरच साईनाथांचे दर्शन करू. तर जर काही कमेंटमध्ये सोबत ओम साईराम लिहायला विसरू नका. चला साईमाई रात्र. तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये भेटू. ओम साईराम.